झीन टपाक टमटम. हा 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 हा. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. ईगल स्पोर्ट नायगाव वर्सेस साई कृपा स्पोर्ट विरारपाटा या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. दोन्ही टीमने मात्र एक एक मॅच या बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये जिंकलाय. आता मात्र दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय. कोण जिंकणार या ठिकाणी ही मॅच. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये ऑन होत आहे. टॉस जिंकून या ठिकाणी प्रथम साई कृपा स्पोर्ट विरारपाटा टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दयानंद तुंबडा अँड राजेश गोरगने. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त फ्लातून बॅटिंग केली होती राजेश गोरकेनं. या बॅटरनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्राप्त केला. विकेटचे हॅट्रिक देखील त्यांनी पेश केली. बॉलिंग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स केला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हे दोन बॅटर पुन्हा एकदा चांगला खेळ करतील का हे मात्र नक्कीच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. हेमंत जाधव पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर वाईट जरूर हाताला गेला. थोडासा प्रेशर मध्ये निश्चित दिसतोय या ठिकाणी हा गोलंदाज हेमंत जाधव. कारण समोर आपण पाहिले तर बॅटर आहेत दयानंद तुंबडा. फुलटॉस डिलिव्हरी. बीमरचा इशारा देखील आलाय. जेल देखील झाली आहे ड्रॉप. खाया पिया कुछ नहीं. गिलास तोडा 4 आना. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 4. येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका खेचला. या ठिकाणी जेल मात्र जरूर पकडला होता. प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिले तर खूप चांगले केले होते. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर फ्री हिट असल्या कारणाने हा जेल मात्र ग्राह धरला जाणार नाहीये. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिला तर रवाना झाला होता शॉट फाईन लेगच्या दिशेनं. परंतु एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 7च्या घरामध्ये. हेमंत जाधवचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर नो आणि आता मात्र त्याच्यानंतर 2. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र ऑन साइडला वळवलंय. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. मिळेल फक्त एक सिंगल धाव. जवळजवळ 30च्या पलीकडे धावफलक जयेश न्यावं लागेल. ते म्हणजेच साई कृपा स्पोर्ट विरारपाटा टीमला एक फायटिंग टोटल स्कोर धावफलकावर उभा करायचं असेल तर मग मनामध्ये एकच ध्येय 30च्या पलीकडे धावसंख्या मात्र न्यावी लागेल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बेल्स मात्र डाऊन झालेत. हलकासा बॉल मात्र बेल्सला त्या ठिकाणी धडकलाय आणि बेल्स मात्र डाऊन झाली आहे. पहिला धक्का बसतोय. दयानंद तुंबडा आउट. थँक्यू डीजे. बघा इथून ज्या प्रकारे मी तर म्हणेन की ईगल स्पोर्ट्स टीमकडे
जी बॅटिंग लाईनअप आहे ना, इथून भरपूर मी तर म्हणेन की 40+ धावा यायला हवेत. पण त्याच्यासाठी योगदान बॅटिंगमध्ये चांगलं मिळायला हवं, की बॉलिंग युनिट बॅटिंग युनिट भरपूर चांगली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी जर इथे 30 किंवा 30च्या जवळ तर मग कुठेतरी कमी धावा असू शकतात. विजय इगल नायगाव टीमचं आपण बघितलं ना तर मग त्यांची ताकद आहे बॅटिंग आणि बॉलिंग, आणि ती ताकद आपण पाहिलं तर मग त्याने आत्तापर्यंत दर्शवली देखील आहे. विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु विकी ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की एक चांगले बिग हिटर आहेत, परंतु परशुराम यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती आधीच की 3 षटकार हॅट्रिक लगावली तर मग त्यांच्यासाठी 2000 कॅश प्राईज. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस विकी आहे ऑन स्ट्राईक वरती आणि डॉटच्या स्वरूपामध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ वापसी केली या ठिकाणी मी तर म्हणेन गोलंदाज हेमंत जाधवनं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. या ठिकाणी चेक करायचंय, कारण बेल्स पडलेली आहे. मग हवेनी पडले की मग शॉट खेळताना कदाचित बॅट लागले हे देखील चेक केलं जाईल. यस पंच, चेक करायचं आहे का? ओके, बॉलने पडले की मग पाय लागलाय की मग हवेने पडले हे देखील चेक केलं जाईल. किंवा मग बॉल टाकण्याच्या आधी बेल्स डाऊन झाले. दया गडबड है, दया गडबड है वर डिसिजन असणार आहे OUT आउट. कारण शॉट खेळताना बॅटरची बॅट अगदी बेल्सला धडकली गेली आणि बेल्स मात्र डाऊन झाल्या. यस, बॅट लागलाय या ठिकाणी क्लिअर दिसतं. शॉट खेळताना मात्र बॅट ही स्टॅना लागली गेली आणि बेल्स मात्र डाऊन झालेत. चित्र कसं झालं माहिती आहे का विजय, विकी यांनी जर जो शॉट कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये जेव्हा मागून खांद्याच्या मागून जेव्हा बॅट आली आहे ना तेव्हा जेव्हा हलकीशी बेल्सला चुंबन करून मात्र तेव्हा बेल्स डाऊन झाली आहे. मग शॉट कंप्लीट केल्यानंतर त्यांची आपण पाहिले बॅट हिट झाली आणि त्यामुळे इथे विकेट डाऊन होताना पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा मंचावर बापूदादांचा इथे शुभागमन झालंय. अगदी मंचावर आपण बघितलं शिवाजी रेड्डी यांच्यासाठी सुद्धा शुभागमन झाले. अनंताजी माळी साहेब आपण पाहतोय या स्पर्धेचा म्हणजे पहिला दिवस तर आणि पहिल्या दिवसापासून मग आज 6वा दिवस आणि उद्याचा दिवस देखील त्यांचं योगदान आहेच. सातिवली म्हणजे आपण बघितलं ना विजय, मग काही पण असो, मग सातिवलीचं क्रिकेट असो, सातिवलीची यात्रा असो, सातिवली गावामध्ये कोणतेही कार्य असो, सातिवली गावामधील सगळी व्यक्ती एक पाऊल पुढे आणि क्रिकेटसाठी तर नेहमीच पुढे आपण पाहिलं तर, आणि ते प्रत्येक दिवशी आपल्याला बघायला मिळाले. ये तो झाकी है, असले पिक्चर तो अभी आने वाला बाकी है. डेफिनेटली टीमची टोटल फलकावर आपण नजर टाकू. या टीमची टोटल झाली आहे 8 धावा. आत्तापर्यंत आपण बघितलं तर मग पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा भरपूर थोड्याशा छोट्या आहेत, कमी आहेत, परंतु 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजय आपण इतिहास पलटून बघितला ना तर मग जसं जसं संध्याकाळचं सत्र पुढे चाललंय ना त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे 3 ओव्हरमध्ये 30 धावा भरपूर होत आहेत, पण तो हे सत्र ते नाही आहे, परंतु इथे थोड्या जास्त धावा असायला हव्यात. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परेश जाधव.
परेशच्या विरुद्ध निश्चितच पहिल्या बॉल वरती जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता ऑन साईडला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. जयेश 2 धावा कंप्लीट केलीत. डेफिनेटली आपण बघितलं तर चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा, चांगली फिल्डिंग आणि चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग ज्याप्रमाणे करू शकतायत ना, अगदी सुंदर. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर डेफिनेटली अभयला आपण पाहतोय शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये हँडीकॅम खेळाडू आहे. एक हात खिच्यामध्ये त्याचा नेहमीच असतो, हँडीकॅम खेळाडू आहे, परंतु त्याच्या माध्यमातून फिल्डिंग काय उत्तम दर्जाची होताना आपण अनेक वेळा बघितलंय. कारण की आई महामाई चषक विजय आठवत असेल, एका हातामध्ये त्यांनी झेल पकडला होता. तोच अभय पाहतोय आपण 09 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आणि नेहमीचा टीमचा हिस्सा असतोय. नेहमीच आपण बघितलं तर आउटफील्डमध्ये त्याच्या माध्यमातून फिल्डिंग सुद्धा चांगली होताना पाहायला मिळते आपल्याला एका हाताने. टायमिंग शॉट आहे, बॅक टू द बॉलर, कॉटन बॉलची संधी मात्र प्राप्त केले, पूर्ण केले. फलंदाज इथे बाद होत असताना मोठा धक्का साईकृपा विरार पाटा संघाला मैदानाच्या मध्ये लागत असताना पाहायला मिळतोय. थँक्यू. अगदी मंचाच्या दिशेनं शुभागमन पुन्हा एकदा मनीष दादांचं झालंय, मनीषजी टोकरे साहेब. म्हणजे त्याचनंतर आपण बघितलं तर मग संतोषजी भक्ते साहेब आणि मैदानाच्या बाजूने आपण बघितलं विलासदादा वाडण आलेले आहेत, परंतु सध्या मंचावर नाही आहेत. दिनेश दादा सुद्धा मॅनेजमेंटचं काम त्याने सांभाळलंय, परंतु आता मैदानाच्या बाहेरून दृश्य कसं आहे ते बघतायत. स्टेजवर आपण बघितलं तर कमान सांभाळले त्यांनी. ओलंबे म्हणजेच आमचे संदीप ओलंबे म्हणजेच आमचे डॉक्टर आहेत. दरम्यान इथे डॉक्टरची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की जणू काही इथे नजरच लागलेली आहे. दवा के साथ साथ दुआ की भी जरूरत है. देखो यहाँ पे विकटों गवा रही है साई कृपा विरार फाटा की टीम. कमांड जाए थँक्यू डीजे. इन मैदानाच्या आतमध्ये नवीन येणारा खेळाडू मिस्टर समीर. या खेळाडूची फिटनेस आपण बघितली ना विजय, एक हा असा खेळाडू आहे ना, फ्लेक्सिबिलिटी म्हणजे त्याला म्हणतात ना, कोणता चेंडू कोणत्याही कुठेही खेळू शकणारा ठेवणारा खेळाडू आहे. कारण त्या खेळाडूची फिटनेस दर्शवून जाते. हलचल मात्र सगळं काही सांगून जात येते या खेळाडूच्या बद्दल. आदरणीय सन्माननीय संदीपजी आणि विजयजी नेवरेकर यांना मी विनंती करतोय की आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. संदीपजी आणि विजयजी नेवरेकर आपलं सरचे स्वागत करतो या केबीएम ट्रॉफीमध्ये आम्ही, आणि आपणास विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. हे तुम्हाला बाबूदादांच्या माध्यमातून विनंती करतोय. उडवलेला चेंडू समोरच्या दिशेनं हवेत आहे, फिल्डर तिकडे अंदाजा व्यवस्थित लावला चेंडूचा आणि चेंडूला अगदी व्यवस्थित त्या हातामध्ये दोन पकडलं. आणखीन एक मात्र फलंदाज बाद झालाय. साईकृपा विरार पाटा संघाला आता मात्र जणू काही लागलेली आहे ही नजर. ही नजर काढली जाईल का? कारण की इथून आपण बघितलं तर या मॅच मध्ये जर चांगलं कार्य केलं नाही ना, तर मग ही मॅच ही स्पर्धा मात्र केबीएम ट्रॉफी 2025 त्यांच्यासाठी इथून संपून जाईल. तर कशा प्रकारे खेळ केला जाईल हे देखील पाहणार आहोत. पुन्हा एकदा जाऊया आपण तिच्याकडे. नजर काढण्यासाठी त्यांना मात्र काजू पाड्याला जावं लागेल, कारण काजू पाड्याला एक तिथं भगत आहे जयेश डुकले नावाचा, तो चांगल्या प्रकारे नजर काढतो जयेश. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे ऑन साईडला.
परंतु 2 धावा मात्र पूर्ण केलेत. 2 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. 14 धावा दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळतात 7च्या सरासरीनं. परंतु भरपूर विकेट मात्र डाऊन झाले. जवळजवळ आपण पाहिलं तर आता मात्र 5 फलंदाज मात्र बाद झालेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये समीर अँड विवेक हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा त्यांच्याकडे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जर आणखी 10 धावा जरी आल्या तरी मात्र एक फायटिंग टोटल स्कोर धावफलकावरती जयेश आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एलियन आमचं हरवलेलं आहे, ते कुठे गेले तेच काय सापडत नाही. इथून आपण बघितलं हा चेंडू थोडा दिशाहीन, समीरने सरळ नकार दिला. त्यांनी म्हटलं गेलं की नाही ते धाव घेण्याचा प्रयत्न करू नका. बघा आमचं एलियन कुठे हरवलंय आणि आमचं एलियन आलं, सापडलं एलियन. वाईट बॉलचा इशारा. मला वाटतं एलियनने फुटबॉल खेळलाय. हॅलो हॅलो हॅलो. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमेश जाधव आलाय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साईडला चांगला फटका आहे. मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. पुन्हा एकदा शॉट मिडांवर चेंडू मात्र डीप लॉंगांच्या दिशेनं रवाना झाला होता. 2 धावा कंप्लीट केलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट मात्र डाऊन होईल. समीर देखील बाद झालाय. किशोर मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला मात्र शॉर्ट मिडॉनला केला गेला. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 आकड्यावरती. जवळजवळ चेंडू फेकून झालेत 4. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत या शेवटच्या ओव्हर मधले. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक इनर एज काम तमाम. या ठिकाणी आपण पाहिलं तर विवेक देखील आउट होतोय. सॉरी मंगेश. कुछ ज्यादा ही खा लिया है हमारे एलियन ने. तुषार आलाय बॅटर. यावेळेस तुषारच्या माध्यमातून चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता.
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन फुसलं 22 आकड्यावरती आणि 23 लक्ष असणार आहे. चला या 23 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, परंतु त्या अगोदर जाऊया आपण जयेश सरांकडे. निश्चितच चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील केला जाईल. थँक्यू विजय. ड्रॉ आमच्याकडे रेडी झालेले आहेत. चला विनर्स टीम सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकणारी टीम ओमसागर ब्राह्मणगाव होती. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकणारी टीम आपण बघितली आहे. यस डेफिनेटली जीवदानी गिरीज. आणि आता एक विजेता टीम असेल. कॅप्टन या क्विक या थोडं. हा फिल्डर कुठे ठेवणार? इथे चीन टपाक टमटम. आमचे पाहुणे मंचाच्या दिशेने रुपेश दादा, वैभव दादा, रमेशजी धावणे आणि विलास दादा. एकच वादा विलास दादा, एकच वादा सांगितलं ना की मग विलास दादांच्या चेहऱ्यावर काय ती स्माइल कडक कातील दादा. विलास दादांचा कसं आहे माहिती आहे का? मासूम चेहरा और घाव कहते हैं गहरा. विलास दादा. चला कर्णधार या. साई कृपा विरार पाटा टीम पाहतोय आपण. फिल्डिंग करणारी बॅटिंग करणारी टीम आपण एगल नायगावची टीम. कितीचं टार्गेट आहे विजय? 23 धाब्यांचं. कालच्या दिवसामध्ये 24 धाब्यांचं टार्गेट नाही झालं होतं. इथे 23 धाब्यांचं आहे. गिरीश टीमचे कर्णधार दाखल झालेत मयूर भोईर. ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन आले का? या लवकर. पहिले षटक सरळ खेळायला पटका हवेत. समीर ड्रॉप. देवा देवा बघा एलियन काय करतायत आता. कॅच ड्रॉप. समीर यांच्या माध्यमातून चुकी झाली. पहिल्या बॉलवर एक झेल उत्तुंग आला होता. तो सोडल्यानंतर कल्पेश सारखा बॅटर एक व्हेरी डेंजरस बॅटर आहे, त्याला जीवनदान. हो हो क्लीन बॉल. पूर्णपणे चेंडू मिस केला आणि त्रिफलला उद्ध्वस्त झाला. सरप्राईज डिलिव्हरी अँड परतावं लागेल इथे खेळाडूला परेशला डगआउटच्या दिशेनं. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. तुम्हाला थांबवते डीजे. आमच्याकडे वेळ आहे. 3 ड्रॉ आहेत आणि 3 ड्रॉ पैकी नक्कीच एक ड्रॉ काढली जाईल.
आता एक ड्रॉ उचलण्यासाठी विनंती करते, भरपूर पाहुणे आहेत. नक्कीच रमेशजी धावडे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी 3 स्पॉन्सर झालेत. हा एकच राहू दे. आता ती उचला, त्यांना देऊन टाका त्या 2. ही बाईची आहे माझ्या हातात. माझ्या हातात बाईची आहे. नाही ती बघा साहेब, ती ओपन करा. ती एक त्यांना द्या. तुम्ही मंचावर विराजमान व्हा. यांनी काढले ह्यांची. बघा कसं झालंय. तर मग बाय कोणाला मिळेल, तर मिळणार आहे ती विजेत्या संघाला. बघा टॉस सुद्धा आपण करूया. द्या लगेचच. हवेत फटका. एलियन पळाला. कॅच मात्र पकडली आहे. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. थोडं थांबवते तुम्हाला. टॉसची वेळ झाली. टॉस देखील करतोय आता. भरपूर आहेत. वैभव दादा या आपण. हा तर कॉल कोण देते ठरवा आपसमध्ये. जीवदानी गिरीज टीम कॉल देते. टेल आलाय. टॉस जिंकलाय. काय निवडणार. फिल्डिंग. शुभेच्छा तुम्हाला. बस स्टॉपला. आता शुभेच्छा द्या तुम्ही देखील. शुभेच्छा दोन्ही संघांना. टॉस झालाय. टॉस जिंकला गेलाय. जीवदानी गिरीज टीमने आणि बॅटिंग निवडले. ओमसागर ब्राह्मण फिल्डिंग निवडले आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय ओमसागर बामणगाव संघाला. जाऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. चेस करायचे आहेत 23 धावा. आतापर्यंत फलकावर किती धावा झालेल्या आहेत तर पाहूया आपण. पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप झाला होता. त्यानंतरही देखील आपण पाहिलं तर मग इथून या इनिंगला सांभाळण्याचं कार्य केलंय. अगदी खोलटप्प्याचा चेंडू. शॉर्ट मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, परंतु खराब थ्रो आलाय. अपेक्षित होता चांगला, परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे. डेफिनेटली आपण बघितलं तर चांगल्या थ्रोची गरज होती. फलक आपण बघितलं तर फलकावर झालेले आहेत 2. हा फटका खेळलाय हवेत. फिल्डिंग मात्र आज पाहिलं तर विकीच्या माध्यमातून विकीचा दिवस खराब राहिलाय. हाताला चेंडू मात्र स्पर्श करून अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. सिक्सर आलाय. अगदी मी तर म्हणेन ज्या प्रकारे जो झेल सोडला होता ना त्याचा देखील नतीजा असू शकतोय. पुन्हा एकदा मिड विकेटला एका टप्प्याने चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आणखीन एक 4 धावांसाठी षटकार नंतर आले चौकार. धावसंख्या वाढली आहे झपाट्याने. धावसंख्या पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. ओव्हरची झाली आहे समाप्ती. थँक्यू डीजे. आमच्या एरियनने ना फुटबॉल खेळलेला आहे तो इथून साफ दिसतोय. फटका हवेत आहे. ज्या वेळेला झेल पकडला जातोय तिथे आता चुकी नाही होणार. फलंदाज झालाय बाद. महत्वपूर्ण धक्का ईगल संघाला लागलाय मैदानाच्या मध्ये. थँक्यू डीजे. या एलियन ज्या कोणाचं हे
मूल हरवलंय ना, त्याचे मम्मी पप्पा मला वाटतं उद्या येणार आहेत शोधत त्याला. हा येणार आहेत येणार आहेत येणार आहेत, शोधत येणार आहेत. जसे कोई मिल गया मध्ये आले होते ना धूम, तसे येणार आहेत. येणार आहेत, येऊ दे ये. आपण काय पाहतोय आपण, हो हो हो, फिल्डिंग फिल्डिंग साधारण थोडं होत आहे कार्य, परंतु 2 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये आलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर प्रथमेश जाधव, जाधव बंधू भरपूर आहेत या टीम मध्ये. टीमची टोटल वाढली आहे, 14 धावा झाल्यात. 9 धाव्यांची गरज दरम्यान आपण पाहिला हा शॉट एक्झिक्यूट केला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फंबल झाले, थ्रो मात्र थोडासा कमजोर आलाय. क्विक थ्रोची गरज होती. बघा हा मॅच आहे ना, तुम्हाला कदाचित या स्पर्धेच्या सुपर 7 मध्ये घेऊन जाऊ शकतोय आणि तो मॅच जिंकण्यासाठी अटीतटीचे मात्र प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न कोणत्याही क्षणाला मात्र आपण पाहिले की ज्या संघाची कमी पडतील ना, मग तो संघ आपण पाहिला इथून माघारी जाईल, परंतु ज्या संघाचे प्रयत्न इथून सक्सेस होतील ना, तो संघ मात्र आपण पाहिलं तर पुढे जाईल. परंतु सामना जिंकायचा आहे, दोन्ही संघांना देखील जाणीव आहे या मॅचची. पुन्हा एकदा आपण पाहिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनला मात्र स्पर्श करत असताना चेंडू निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी हा आलेला केबीएम चषकातील दमदार शानदार सदाबहार आणि हा लाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. टीमची टोटल वाढली, टीमची टोटल झाली 20 धावा. 3 धाव्यांची गरज आहे. कबड्डीला पण बघितला तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आमचे एलियन आले, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. एकदा मात्र नक्कीच आपण बघितला तर एकदा मात्र एलियनच्या पोटामध्ये नक्की काय आहे ते आम्ही चेक करणार आहोत. काय खाल्लंय, आवाज येतोय, आवाज येतोय. फुटबॉल आहे, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गेम मात्र आपण बघितला तर जिंकली गेली आहे इथून. ज्याप्रमाणे पाहिलं तर ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाने, आणि चर्चा करायची झाली तर ह्या संघाला मात्र या विजयानंतर एक मोठं गिफ्ट मिळत आहे. ते गिफ्ट काय तर बायच्या स्वरूपात मात्र थेट 4थ्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. आणि मग त्यांचे अभिनंदन आम्ही व्यक्त करणारच आहोत. बच्चा लोग थोड़ा सा आप वहाँ पे बैठिए, नहीं तो फिर हमारे गब्बर आएंगे ना, तो फिर क्या होगा मालूम है, चीन टपाक टम टम. सामनावीरचा पुरस्कार कोणाला जातोय तेही सांगितलं जाईल. आमचे ऑफिशियल कोण आहे? हा परेश, परेश ना, कोण परेश का? काय नाही पाहिजे